नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखा, पदव्युत्तर पदवी MA शिक्षणक्रम, क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम कार्यपुस्तिका, शैक्षणिक वर्ष 2023-2024. प्रोजेक्टविषयी व्हिडिओ बनवा म्हणून आपले सबस्क्रायबर मला सांगत होते. तर ही जी तुम्हाला जी कार्यपुस्तिका आता मी वाचून दाखवत आहे, क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम कार्यपुस्तिका 2023-2024. तर ही आपल्या एका स्टडी सेंटरमार्फत सरामार्फत मिळालेल्या सरांनी मला पाठवलेलं आहे. मी ती वाचून दाखवतो, तुम्हाला क्षेत्रीय प्रकल्प बनवण्यासाठी ह्याची हेल्प होईल. ठीक आहे, पुढच्या पेजवर जाऊया आपण. ही पहिलं पेज आहे, पुढच्या पेजवर जाऊया. विद्यापीठाचं गीत आहे, कुसुमाग्रजांनी लिहिलेलं. ठीक आहे, पुढचं अनुक्रमणिका. ह्याच्यामध्ये मुक्त विद्यापीठाचा परिचय, मुक्त विद्यापीठाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, विद्याशाखेचा परिचय. त्याच्यामध्ये 3 उपपॉईंट्स: विद्याशाखेची उद्दिष्टे, विद्याशाखेची ठळक वैशिष्ट्ये, उपलब्ध शिक्षणक्रम. क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम, फील्ड प्रोजेक्ट म्हणतो आपण त्याला. क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाची निष्पत्ती, क्षेत्रीय प्रकल्पासाठी सूचना, क्षेत्रीय प्रकल्पाची मूल्यमापन पद्धती. ठीक आहे, पुढचा पेज घेऊया आपण. मुक्त विद्यापीठाचा परिचय, मुक्त विद्यापीठाची उद्दिष्टे, विद्याशाखेचा परिचय वाचून घ्यायचा आहे तुम्ही पॉज करून. विद्याशाखेची ठळक वैशिष्ट्ये, उपलब्ध शिक्षणक्रम. ओके, हे सगळं वाचून घेऊया. आता क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम, फील्ड प्रोजेक्ट. मुख्य पॉईंटशी आलो आपण, त्याचं मी वाचन करतो, तुम्ही ऐकून घ्यायचं आहे. पदव्युत्तर पदवी मराठी, हिंदी, उर्दू, अर्थशास्त्र, इतिहास, लोक प्रशासन शिक्षणक्रमांत क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 4 श्रेयांकासाठी 100 गुणांचा क्षेत्रीय प्रकल्प हा अनिवार्य अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित विषयावर क्षेत्रीय कार्य करून क्षेत्रीय प्रकल्प अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. क्षेत्रीय प्रकल्प आणि त्याचे अहवाल लेखन कसे करायचे याबाबतचे सविस्तर विवरण या पुस्तिकेत दिले आहे. ठीक आहे, क्षेत्रीय प्रकल्प. क्षेत्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांतील सिद्धांत आणि संकल्पना यांची सांगड घालून संकल्पनात्मक विषयावर प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक समस्यांच्या आधारे सामाजिक जीवनाचे आकलन होण्यास तसेच ज्ञान, मूल्य आणि कौशल्य आत्मसात करण्यास सक्षम करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि विश्लेषण करण्याची कौशल्ये विकसित होतात आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावून विकासाचा दृष्टिकोन विकसित होईल. क्षेत्रीय प्रकल्प कोणत्याही सामान्य विषयापासून सुरू करता येतो. यास अभ्यासक्रमाचे प्राथमिक साधन मानले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्याला स्वतःची आवड, नाविन्यपूर्ण समाधान शोधण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित करण्यास वाव मिळतो. क्षेत्रीय प्रकल्पातून भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक प्रश्नावर काम करताना विविध घटकांतील सहसंबंध स्पष्ट करता येतो. सामाजिक जीवनातील बदलांची प्रक्रिया समजते. सुप्त गुणांना चालना मिळते. विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या वास्तव जीवनातील विविध आव्हानांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. मानवी व्यवहार आणि वर्तनातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याची कौशल्य विकसित होण्यास मदत होते. सार्वजनिक जीवनातील विविध घटक आणि समस्या घेऊन त्यावर उपाय सुचविण्याची क्षमता विकसित होण्यासाठी क्षेत्रीय प्रकल्पाचे महत्त्व आहे. 1.2.1 क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. आता हे उद्दिष्टे तुम्ही वाचून घ्या. क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रमाची निष्पत्ती, कोर्स आउटकम्स. क्षेत्रीय प्रकल्प पूर्ण केल्यानंतर हे सुद्धा वाचून घ्या तुम्ही. त्याचं काय म्हणजे तेवढं असं विशेष नाहीत. आता पुढचं पॉईंट विशेष आहे. 1.2.3 क्षेत्रीय प्रकल्पासाठी सूचना, विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी सूचना. क्षेत्रीय प्रकल्पासाठी कार्यपुस्तिकेसोबत दिलेल्या विषय सूचीतील कोणत्याही एका विषयाची निवड करू शकता. विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याकरता विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयाची नोंद आपल्याकडे ठेवावी आणि त्यांना संबंधित विषयाच्या समंत्रकाने मार्गदर्शन करावे. दुसरा पॉईंट, सूचीमध्ये दिलेल्या विषयाव्यतिरिक्त अभ्यासक्रमासंबंधित इतर विषयाची निवड करू शकता. नंबर 3 पॉईंट, क्षेत्रीय प्रकल्पाचे सादरीकरण विद्यार्थी सहायता केंद्रावर सत्र परीक्षेपूर्वीच करून घेणे अनिवार्य असेल. नंबर 4, विद्यार्थी सहायता केंद्राद्वारे विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय प्रकल्पाचे गुण विद्यापीठ संकेतस्थळावरील परीक्षा विभागाच्या वेब पोर्टलवर निर्धारित वेळेत अपलोड करणे अनिवार्य असेल. क्षेत्रीय प्रकल्पासाठी विद्यार्थ्याकडून कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ एक्स्ट्रा शुल्क घेऊ नये. अंतर्गत आणि अंतिम मूल्यमापन विद्यार्थी सहायता केंद्रावरच होईल. अंतिम मूल्यमापनासाठी विभागीय केंद्राद्वारे बहिस्थ परीक्षकांची नेमणूक केली जाईल. बहिस्थ परीक्षकांचे मानधन प्रतिदिन ₹500 तसेच 200 इतका प्रवास भत्ता विद्यार्थी सहायता केंद्राने अदा करावायचे आहे. सत्र परीक्षेपूर्वी विद्याशाखेद्वारे
2 किंवा त्यापेक्षा अधिक विशिष्ट कायम नोंदणी क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय प्रकल्पाची मागणी केल्यास मान्य संचालक मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ज्ञान गंगोत्री परिसर गोवर्धन गंगापूर धरणाजवळ नाशिक 422222 या पत्त्यावर टपालाने पाठवणे आवश्यक असेल. त्यातील आदर्श प्रकल्प अहवाल इतर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करता येऊ शकेल. वा, चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना, महत्त्वाच्या सूचना आहेत. क्षेत्रीय प्रकल्प या अभ्यासक्रमाअंतर्गत क्षेत्रीय प्रकल्प करणे अनिवार्य आहे. फील्ड प्रोजेक्ट क्षेत्रीय प्रकल्प करणे कंपल्सरी आहे बरं का. ठीक आहे. क्षेत्रीय प्रकल्पासाठी सोबत दिलेल्या विषयसूचीतील कोणताही एक विषय निवडावा. ओके. निवडलेल्या विषयाची नोंद आपल्या केंद्र समन्वयकाकडे करून त्यांनी नेमून दिलेल्या संबंधित विषयाच्या समंत्रकांचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. क्षेत्रीय प्रकल्पासाठी निवडलेला विषय विद्यार्थी सहायता केंद्रावर नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणी न करता सादर केलेला प्रकल्प मूल्यमापनासाठी स्वीकारला जाणार नाही. क्षेत्रीय प्रकल्प किमान 4000 शब्दांत असावा. क्षेत्रीय प्रकल्प स्वहस्तलिखितच असावा. क्षेत्रीय प्रकल्प आराखडा तयार करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात. प्रकल्प अहवालाच्या मुखपृष्ठावर विद्यार्थ्यांनी आपली संपूर्ण माहिती लिहावी. विद्यार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र तसेच मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र पूर्ण भरावे आणि त्यावर स्वाक्षरी घ्यावी. आवश्यकतेनुसार अतिरिक्त प्रश्न जोडावेत. क्षेत्रीय प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार विषयासंबंधित मुद्रित माध्यमातील छायाचित्रे कात्रणी परिशिष्टांत अनुक्रमाने चिकटून घ्यावीत. क्षेत्रीय प्रकल्पाचे सादरीकरण सत्र परीक्षेपूर्वी विद्यार्थी सहायता केंद्रावर करणे अनिवार्य आहे. प्रकाशित साहित्य माहिती लेखांची कॉपी करू नये. असे केल्यास क्षेत्रीय प्रकल्प रद्द करण्यात येईल. क्षेत्रीय प्रकल्पासाठी विद्यापीठाकडून किंवा विद्यार्थी सहायता केंद्राकडून कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ शुल्क आकारण्यात येत नाही. विद्यार्थी सहायता केंद्राने क्षेत्रीय प्रकल्पासाठी वेगळ्या शुल्काची मागणी केल्यास कोणतेही शुल्क अदा करू नये. आपण त्याबाबत मान्य संचालक मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ज्ञान गंगोत्री परिसर गोवर्धन गंगापूर धरणाजवळ नाशिक 422222 यांच्याकडे लेखी तक्रार करू शकता. आपण कोणतेही वेगळे स्वतंत्र आगाऊ एक्स्ट्रा शुल्क अदा केल्यास ती सर्वस्वी आपली जबाबदारी असेल. सत्र परीक्षेपूर्वी आपले क्षेत्रीय प्रकल्प विद्यापीठाकडून मागवून घेतले जाणार असल्याने आपला क्षेत्रीय प्रकल्प विद्यार्थी सहायता केंद्रावर वेळेत सादर करावा. क्षेत्रीय प्रकल्प मूल्यमापन पद्धती. क्षेत्रीय प्रकल्प हा अभ्यासक्रम 100 गुणांचा असून अंतर्गत व अंतिम मूल्यमापनास 50-50 50 म्हणून ना आपण 50-50 50-50 थोडक्यात 50-50 भारांश असेल. यात उत्तीर्ण होण्यासाठी एकत्रित किमान दोन्ही मिळून ठीक आहे एकत्रित किमान 40 गुण मिळवणे अनिवार्य असेल. 100 पैकी 40 गुण मिळवावे लागेल. सदर प्रकल्पाच्या मूल्यमापनाचे विवरण पुढीलप्रमाणे असेल. श्रेयांक 4 आहेत. एकूण गुण कमाल जास्तीत जास्त गुण असणारे 100, किमान गुण घ्यायचे तुम्हाला 40. अंतर्गत कार्य असणार आहे जास्तीत जास्त 50 गुणांचं आणि कमीत कमी 20 गुणांचं. अंतिम परीक्षा होईल. कमाल गुण असणार आहेत 50, किमान गुण असणार आहेत 20. हां 1.3.1 अंतर्गत मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापन 50 गुणांसाठी असेल. वरी दिले बघा अंतर्गत मूल्यमापन. ठीक आहे 50 गुणांसाठी असेल. विद्यार्थ्याद्वारे केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन विषय निवड, पत्रव्यवहार, ग्रंथालय भेट, संपर्क, संवाद, चर्चा, क्षेत्र भेट, निरीक्षण, मुलाखत, सर्वेक्षण, प्रश्नावली, माहिती तथ्य संकलन आणि विश्लेषण, अहवाल लेखन आणि निष्कर्ष या आधारे केले जाईल. म्हणजे 50 गुणाचं जे अंतर्गत मूल्यमापन असणार आहे इंटरनल इव्हॅल्युएशन ती एवढी जी आता जी आपण 5-6 गोष्टी वाचल्या ती कसं केले विद्यार्थ्यांना त्याच्यावर तुम्हाला 50 पैकी गुण पडणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष आता जे आता वरी जी निकष सांगितला ती खाली सांगितलेले आहेत. फक्त काय केलं डिटेल सांगितलेलं आहे. ठीक आहे काय तर डिटेल आहे. अंतर्गत मूल्यमापन मूल्यमापनाचे निकष. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष एकूण 5 आहेत. पहिला आहे समस्या सूत्रण किंवा विषय निवड किंवा महत्त्व किंवा पार्श्वभूमी. अंतर्गत मूल्यमापन 10 गुणांसाठी आहे. गुणांची टक्केवारी असणार आहे 20. निरीक्षण, आंतरक्रिया, संपर्क, समन्वय, ग्रंथालय भेट. अंतर्गत मूल्यमापन 5 मार्काचं असणार आहे. म्हणजेच गुणांची टक्केवारीमध्ये जर त्याचं कन्व्हर्जन केलं तर 10% असणार आहे. तिसरा असणार आहे माहिती, तथ्य संकलन आणि विश्लेषण. 10 गुणांसाठी असणार आहे. गुणांची टक्केवारी 20% असणार आहे 100%पैकी. अहवाल लेखन असणार आहे 15 गुणांसाठी. गुणांची टक्केवारी असणार आहे 30%. निष्कर्ष, प्रत्याभरण, शिफारशी, उपयुक्तता 10 गुणांसाठी असणार आहे. गुणांची टक्केवारी असणार आहे 20%. एकूण गुण असणार आहेत 50 गुण. म्हणजे 50 गुणांचीच असणार आहे परीक्षा त्याच्यामुळे 100% पुढे. अंतिम मूल्यमापन. अंतिम मूल्यमापन 50 गुणांसाठी असेल. विद्यार्थ्याद्वारे सादर केलेल्या क्षेत्रीय प्रकल्पाचा अंतिम मूल्यमापन सादरीकरण 30 गुण.
आणि मौखिक 20 गुण यांचा समावेश असेल. क्षेत्रीय प्रकल्पाच्या अंतिम मूल्यमापनाचे निकष पुढील प्रमाणे असतील. अंतिम मूल्यमापनाचे निकष: सादरीकरण, निर्धारित वेळेत अहवाल सादरीकरण, क्षेत्रीय कार्यालयाची लेखी नोंद, तपशील, लेखनशैली, संदर्भ साहित्याचा उल्लेख, संदर्भित छायाचित्रांचा सुयोग्य समावेश, मौखिक सादरीकरण, आत्मविश्वास, देहबोली, भाषिक कौशल्य. अंतिम मूल्यमापन 30 गुणांसाठी असेल. ह्याला 100% पैकी 60% ह्याचा भारांश आहे. नंबर 2, मौखिक परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा. विषय ज्ञान, समस्या सूत्रण, विषय निवड, महत्त्व, पार्श्वभूमी, आंतरक्रिया, संपर्क, समन्वय, पत्रव्यवहार, ग्रंथालय भेट, माहिती, तथ्यसंकलन आणि विश्लेषण, अहवाल लेखन, निष्कर्ष, प्रत्याभरण, शिफारशी, उपयुक्तता इत्यादीच्या आधारे प्रश्नोत्तरे. मौखिक परीक्षेमध्ये तुम्हाला एवढ्या पॉईंटवर प्रश्नोत्तरे विचारले जातील. त्याचे 20 गुण असतील तुम्हाला अंतिम मूल्यमापनामध्ये आणि एकूण टक्केवारीमध्ये भारांश 40% असेल. अशा प्रकारे एकूण 50 गुणांची परीक्षा असेल. ठीक आहे. पुढे अधिक माहितीसाठी क्षेत्रीय प्रकल्पाबाबत काही शंका असल्यास आपल्या विद्यार्थी सहायता केंद्राच्या केंद्र समन्वयक, संबंधित विषयाचे मार्गदर्शक किंवा विद्याशाखेतील शिक्षणक्रम संयोजक यांच्याशी संपर्क साधावा. पत्रव्यवहारासाठी पत्ता: माननीय संचालक, मानव विद्या व सामाजिक शास्त्र, विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री परिसर, गोवर्धन गंगापूर धरणाजवळ, नाशिक. ठीक आहे मित्रांनो, आता हे सगळं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. फॉरवर्ड करतो. ठीक आहे. 11 पेजेसचं आहे. हे फर्स्ट पेज आहे. पटकन ह्याचं स्क्रीनशॉट किंवा पॉज करून घ्या. ही सेकंड पेज, ही थर्ड पेज, ही फोर्थ पेज, ही फिफ्थ पेज, सिक्स्थ पेज, 7th, 8th, 9th, 10th, 11th. ओके. तर अशा प्रकारे ही झालं, पॉईंट कवर झालेला आहे आपला क्षेत्रीय कार्यासाठी. त्याला आपण क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्टसुद्धा म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला लाईक करत जावा मित्रांनो. लाईक केल्यानं खूप आनंद होतो, उत्साह वाढतो, व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते. ठीक आहे, मोटिवेशन मिळतं. लाईक करत जावा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करायचं आहे. प्रचंड व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर. ठीक आहे. थोडीशी इतर कमिटमेंट असल्यामुळे थोडं सध्या एक व्हिडिओ येत आहे आणि दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलो तर 100% माझी गॅरंटी आहे की तुमचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. हे चॅनल तुमच्या फायद्यासाठी बनवलेलं आहे, नुकसानासाठी नाही. नाहीतर कॉमेडीचे चॅनल बनवता आले असते मला. काही वाकडे तिकडे हावभाव करून कॉमेडी करून चॅनल बनवता येतं, व्हिडिओ बनवता येतात. ते कोणाला येतात, त्याला अक्कल लागत नाही. ठीक आहे. ही शोधून तुमच्यासाठी कुणाकडून ही रिसीव्ह करून, आता ही माझ्याकडं नव्हतं, वेबसाईटवर बी नाही. मी एका स्टडी सेंटरच्या आमच्या ओळखीच्या सराकडून घेतलेलं आहे. हे तुम्हाला आता वेबसाईटवर येईल, पण अगोदर मी तुम्हाला टाकलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळं ही कामाची बातमी आहे, कामाचा व्हिडिओ आहे. त्याच्यापायी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले जी मित्र आहेत आपल्याबरोबर ॲडमिशन घेतले त्यांना व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग.